वायपरचं पाणी संपलं होतं. मी असं ऐकलं होतं की ड्रायव्हर सीटच्या ज्या बाजूला बसतात त्यांनी झोपायचं नसतं. भाईने आणलंय नदीवरून असं हिरवगार झाडीमध्ये आणि इथे आजूबाजूला 3-4 घरं आहेत. मला पण घेतोस ना. आपण निघालो आहोत कोकणामध्ये. तर 3 दिवसाची आपली ट्रिप आहे. सो मी चालले माझ्या एक्झामसाठी. तर मी असं ठरवलं की चला का नाही आपण सगळ्या आपल्या मम्म्यांना घेऊन जाऊयात. सो आपल्या 3 काक्या आणि मी आणि भाई सिम्बा. हो, हा आपला वॉचमॅन आहे दरवाजा उघडायला आणि दरवाजा बंद करायला. तर फायनली आपण निघालोय. 8:30 वाजलेत रात्रीचे. इथे भाई आहे, मी आणि ह्या आपल्या मागे मम्मी काकी. तर यांना पण आपण घेऊन चाललोय फिरायला. गणपती बाप्पा मोरया. रात्रीचे 8:30 वाजता आपण निघालोय. आत्याकडे आपण साधारण 3:30 वाजेपर्यंत पोहोचू. पाईपसाठी पाणी टाकून घेऊयात जर पाऊस आल्यामुळं. 11 वाजले आहेत आणि आपण आता पोचलो आहोत नागोठण्याला. कसं वाटतंय तुम्हाला रात्रीचा प्रवास करायला? आम्हाला काय बसूनच अजून पण झोपली नाहीये मी, कारण मी ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसले. गणपती बाप्पाचं गाणं हे गाणं ऐकलं की ना मला ॲन्युअल डे आठवतो. सुंदर गाणं, हा पाऊस, हा परशुराम घाट आणि हा रस्ता. गुड मॉर्निंग. तर मी आले आत्याच्या गावाला आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते. इकडचा ऑसम आहे. सी द व्ह्यू. देन हे तिचं घर आहे, बट व्ह्यू एक नंबर आहे. हे कोकमाचं झाड, चाफ्याचं झाड. हे बघा पेटतंय. तर आता मी देवरुखला चालले. देवरुखलाच ना एक्झाम? माझं एक्झाम सेंटर तिकडे चाललंय. सो मी, हा दादा आणि भाई निघालेत. तर हा व्ह्यू बघा एक नंबरची. की आता मी जाते पुढे, तू घे. अरे चप्पल ओली होईल ना आता. चिखल. काल रात्री आपण ह्याच रोडने आलो होतो, बट हा आता मॉर्निंगचा व्ह्यू बघा एक नंबर आहे. चारी बाजूनी जंगल. हाय. पेपर माझा देऊन झालेला आहे आणि गेले मी अर्धा तास इथे वेट करते आहे. मंदिरात आलेली आहे वेट करण्यापेक्षा. तर या मंदिराभोवतीचा हा सुंदर असा परिसर. मी एक्झाम देऊन मी निघाली आहे मार्लेश्वरला.